जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा गंभीर आरोप भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर शनिवार वाडा परिसरातील मजारवरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले। खासदार मेधा कुलकर्णी यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शनिवार वाडा परिसरात गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण केले आणि शिववंदना घेतली। या ठिकाणी असलेल्या मजार विरोधात ही मजार हटवा अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचे प्रयत्नही केले। खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, या ठिकाणी जी घटना घडली ती खरी आहे आणि तिचा व्हिडिओही आमच्याकडे आहे। ज्या ठिकाणी नमाज पठण झाले त्या जागेचे आम्ही शुद्धीकरण केले आणि शिववंदना घेतली। शनिवार वाडा हे आमच्या इतिहासाचे प्रतीक आहे। इथूनच राज्यकारभार चालवला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघल सत्तेचा नाश केला। त्या पुढे म्हणाल्या, ज्यांनी नमाज पठण केले त्यांनी हिंदू धर्मात परत यावे, अन्यथा त्यांनी त्यांच्या मशिदीत किंवा घरीच नमाज पठण करावे। या घटनेतील महिलांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत। तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरातत्व विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली। मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय, म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे। म्हटलं कधी केलं होतं हे? तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे। अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। व्हिडिओ कधीच आहे नेमका? तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा 1:30 वाजताचा असावा। सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी अशा पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतचे काही नियम आहेत का? याबाबतचं काही कायदेशीर यांच्यावरती कारवाई होऊ शकते का? व्हायला पाहिजे। हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वतः वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटीमध्ये होते। वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतराने ती जागा आमची आहे, वक्फची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत। या संदर्भात कडक कारवाई केली जावी। ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला, पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत, सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत। त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे याचा वेळीच पायबंद केला। हे जाणून बुजून सगळं केलं जातं, अगदी जाणून बुजून केलं जातं। कारण ते शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर काही केलं असेल त्यांनी घरी नमाज पडावा, त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेला त्यांनी बाहेर पडू नये। ताई, तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते? पण आज कसा निषेध व्यक्त केला तुम्ही? आज आम्ही शिववंदना करून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदनेनी आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे। आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गोमातेचं गोमूत्र शिंपून आम्ही या ठिकाणी ही जागा शुद्ध केली। शनिवार वाड्यातील या घटनेमुळे पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन सतर्क आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।